लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. बदल हवा तर बिनधास्त बोला. बदलावा तर बिनधास्त बोला. बदलावा तर बिनधास्त बोला. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आता ज्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत तर त्याच्याबद्दल लोकांचा म्हणजे जनतेचा काय कल आहे त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. आपण सध्या आहोत पेनूर जिल्हा परिषद गटातील टाकळी या गावामध्ये आहोत. घेऊयात जनतेचं काय मत आहे, काय बोलतो. नमस्कार काका, कशा आहेत? आजोबा काय कशा आहेत म्हणलं, बरे आहेत का? बरं आहे. होय, काय म्हणता, निवांत बसलाय तिथं? मग काय करायचं, काय बसायला येत नाही, उठायला येत नाही, काय काय. गुडघे दुखतायत काय? हं. होय, आता निवडणुकातील चालू आहेत त्याच्याबद्दल काय म्हणाल? काय नाही बाबा, आता काय सगळा खेळ झालाय आमचं. काय आता काय पोर काय करते ती काय आपल्याला माहित नाही बाबा. काय वाटतंय जनतेचा कल कुणाकडे असेल? आता हे चालू जग दिसतंय हे ह्याच्याकडेच राहणार आहे. कशा कोणाकडे हा अजून फायनलच नाही. काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? चांगलं आहे. हा हा पेनूर गटात आम्ही आपलं आता चौरच बरं आहे म्हणून. दोघे पण चौरेच आहेत. होय मग हा हं. ती म्हटलेलं बरोबर आहे, रामदास चौरे. तुम्ही काय म्हणाल काका? तीच म्हणणार मी काय मामा म्हणते तेच म्हणणार आहे. काय चाललंय म्हणते आता रामदास चौरे तर रामदास चौरे, काय त्याचा काय विषय नाही. तर गावाच्या काय म्हणतेच नाही. आता तुमचं म्हणणं वेगळं आहे, तुम्हाला वेगळं वाटतं, त्यांना वेगळं, त्यांचे विचार वेगळे आहेत. तर त्याच्याबद्दल म्हणजे गावाच्या काय समस्या आहेत तर त्या आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्या कोणत्या कशा प्रकारे पूर्ण करत असं वाटतं? आता गाडी गेली त्याची फळाफळी चालू आणि फिक्स काय नसल्यामुळे काय बोलता येणार. उमेदवार आमच्या गावाला तर नाही. प्रयत्न चालू आहे, कोण कुठल्या पार्टीचा आहे काय बघून आपला अंदाज करूनच कार्यक्रम करणार. आम्ही काय सर्वसामान्य माणसं आहे. तरी पण जो पण कोणी निवडून येईल त्यांनी गावासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे कशा प्रकारे विकास काय करावा? केलं नाही, आता काय सगळं पडलंय की गाव, आता पुढचं काय करायचं. नाही, मग आता पडलेलं उभं करायचंय ना आपल्याला, मग ते कसं करावं असं तुम्हाला वाटतं? गावेल की हाना येणार आहे, हेतला प्रोग्राम सगळा असाच आहे. तसं काय सांगता येत नाही, मला काय एवढं सांगा येणार नाही. बरोबर आहे. बोला आजोबा, बरे आहेत का? बरी आहे. होय. मग काय म्हणते म्हणजे जे राजकारणाचे जे आहे निवडणुका वगैरे चालू आहेत तर त्याचा कौल कुणाकडे असेल जनतेचा? आता तुम्ही सगळेजण इथं बसलायत. काम करणाऱ्याकडे कौल असतो. पण हे दोन्ही नौके आहेत. दोन रामदास बी नौका आहे, चरणराज बी नौका आहे. आता त्यांची कृती काय आपल्याला काय कल्पना केली. पण तरी पण अगोदर आपल्याला थोडस कळतच की कोण करू शकेल काम, काय करेल. समजा खुर्च्यासाठी चाललेला आहे काय. आता उद्या जे येणार काळ निवडून नाही याच्यावर कळणार आहे ती. पण आता ते आजोबा म्हणले की गावात सगळं पडलंय, हे झालंय, तर उभं कोण करेल? आता काय तसं वाटत नाही, कारण एकाच गावचे दोन उमेदवार आहेत. बरोबर आहे की नाही. आता त्याचा कौल ते काम करणार. रामदास चौरे आम्ही बघितला, चरणराज चौरे मात्र येतो तेवढा बघितला. हा म्हणजे दोघांपैकी कोणी जास्त काम वगैरे केले किंवा कोणी वाटते केलं नाही ते अजून. म्हणजे कोण करेल असं वाटतं? ही चरणराज कर इथे 2-3 सडकेवर रस्ते वगैरे बनवले त्यांनी. चरणराज चरण केले, 2-4 ठिकाणी रस्ते दिलेत करून. काल आलते पेपर, कालच एक विजिट केलं सकाळच्या 8 वाजता. अचानक आलते, त्यांना ते काय कॅलेंडर वगैरे वाटून भेटून गेले. पण ते एक बार झाले ज्याची रक्तदान होतं ना तेवढ्याच दिवशी आले ते, परत काय दिसले मी नाही. आम्ही पहिल्यांदा बघितले बघा. ते दूध डेअरीचं आहेत म्हणजे असं आहे ना, दूध डेअरी चालवतेत ना ते रामदास चौरे, त्याच्यावर ना मला राजन पाटलाकडलीच पार्टीतली लोक आहेत सगळी, ही बसलेली सगळे आम्ही. आता राजन पाटीलच भाजपमध्ये गेल्यामुळे आता कोणाचं सगळं गप्पच आहे. थंडगार कोणी ठरवायचं, गावचं पुढारी बी गप्पच आहे. जनता ठरवते ना. मग ती काय आता आपणच घडेल. आपण काय आता काय ती तुम्हाला म्हणलं नाही का पोरं काय म्हणते की होणार.
म्हणजे अजून तरी काय कुठल्या गावातला करता बी म्हणला नाही बाबा आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता तिनेच पार्टी बदलल्यामुळे आपण का सगळं गप्पच आहे तिथं. नमस्कार काका. काय म्हणताय, निवांत बसलाय? निवांत आता काय काय होऊन जायचं काम करून आलाय शेतात. तर आता जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे जनता काय म्हणते किंवा त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांचा कल कुणाकडे असेल, कौल कुणाकडे? आमच्या गावात आता बीजेपी शिवसेनाच. बीजेपी शिवसेनेवर आहे. उमेदवार कोणते आहेत? उमेदवार काय अजून जाहीर झाला नाही मला, पण काही इच्छुक उमेदवार पण आहेत. रामदास चौरे एक आहे. कसं आहे म्हणजे त्यांनी काही काम वगैरे? मध्ये आहे मौली चव्हाण एक आहे. होय. आणि रामदास चौरे. आता काय ते आमदार बी बीजेपी संघ गेल्यामुळे आम्ही सगळे एकच झाले. पहिलं कसं होतं? पाहिजे वरच्या लेवलला बीजेपी पाहिजे, बाकी काय नाही. बीजेपीच का पाहिजे? एक पक्ष चांगला आहे, बीजेपी एक नंबर पक्ष आहे. शेतकऱ्याला आम्हाला आता मला जवळजवळ 50,000 रुपये येणार आहे. आता बंगालमध्ये किती दंगल व्हायला लागले, किती किती हिंदू मारले इथं. ते आम्हाला फक्त बीजेपी पाहिजे. ठीक आहे. तर आता काय असं जसं आपण इथं गावामध्ये राहतो, तर त्याच्यामध्ये आणखीन काय विकास व्हावा असं वाटतं? गावात हा आमच्या बऱ्यापैकी विकास गेल्या वर्षी 25 चांगला विकास शिष्टमान्य केलाय. पण आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आणखीन विकास झाला पाहिजे ना. होय होय काय पाहिजे. त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे तरी गेलं पाहिजे ना. होय बरोबर आहे. जाणार की. त्यासाठी मग चांगलं नव्ह हे बीजेपी आता इच्छुक उमेदवार आहेत. बीजेपी. आपल्याला विकास पाहिजे ना, तर बिनधास्तपणे बोललं पाहिजे. बोला, काय म्हणते, कसं वाटतं म्हणजे कुणाकडे जास्त कौल असेल? मी स्वतःच एकनाथ शिंदेचा माणूस आहे. माझा स्वतःच एकनाथ शिंदेकडे कल आहे. बऱ्यापैकी जनता भाजप म्हणते, कोण काँग्रेस म्हणते. काँग्रेसचा विषय द्या सोडून, कोण भाजप म्हणते, कोण सेना म्हणतं. बरं आम्ही सेनेपैकी बरेचसे आहे. आम्ही सेनेचीच माणसं आहे, सेनेचंच काम करणार. काय करतील म्हणजे आणखीन सेना काय करेल सगळ्यांसाठी? काय करा पाहिजे सांगा. लाडकी बहीण योजना त्यांनी जाणली, हो. नमो योजना त्यांनी जाणली. विकास तर एकनाथ शिंदेनेच केलाय, फडणवीस साहेबांनी बी केलाय, अजितदादांनी बी केलाय. त्यामुळे मला तर असं वाटतं एकनाथ शिंदेच पाहिजे. एकनाथ शिंदेची गरज आहे, एकनाथ शिंदेच पाहिजे हा विषय. बोला. ठीक आहे. तर आता निवडणुका चालू आहेत, काय काय म्हणाल त्याबद्दल? आणखीन 5-4 कळलं वातावरण. म्हणजे नाही, पण काही इच्छुक उमेदवार वगैरे आहेत, तर त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ज्याचं काम चांगलं आहे त्याला आपण करू म्हणतो. पण आता कुणी कुणी काय काय कामं केलेत? या संदर्भात जास्त काय माहिती नाही. आता बोलला ना तरच आपला विकास होणार आहे. आताच गप्प बसला तर मग होणारच नाही विकास. मला होत इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना पण कळलं पाहिजे ना की जनताला काय पाहिजे आपल्याकडून, तरच ते करतील ना विकास. आता तुम्ही बोललात तर ते करणार आहेत. माहिती चालू होते, सगळीकडे चांगली होते, करते चांगले काम चांगली करते ते. कोण कोण कामं चांगली करतात? नमस्कार काका. तर जसं की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याच्याबद्दल काही इच्छुक उमेदवार आहेत, पेनूर गटातून भरपूर आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की जनतेचा कल कुणाकडे असेल? तर आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणजे संभाजी शिंदे म्हणजे जे आहेत ना मला त्यांच्याकडे आमचा म्हणजे त्यांनी काही कामं केली किंवा काही? केलीत कामं. आणि कसं होतं, आम्ही जाती तर काय बोलत नाही. आम्ही तुम्ही माझं आहे, माझं मी आहे असं काही मी बोलत नाही. कधीच बोलत नाही. आम्हाला जे पटतं ते आम्ही करू शकतो. हे नाही. आणि आमचा जी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेत असतील त्यांना आम्ही मतदान करू शकतो. दुसरं काय नाही. विचार तुम्हाला काय वाटतंय की कोण निवडून आलं पाहिजे? मला काय नाही वाटलं त्यात माहिती कशाला बोला, आपला कोण सगळे सारखेच. तसं नाही, थोडं माझं कसं वाटलं तुला? काँग्रेस कसं कुणी बी नमस्कार काका. नमस्कार. तर आता जसं की निवडणुका चालू आहेत जिल्हा परिषदच्या, तर काही इच्छुक उमेदवार आहेत पेनूर गटातून, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे
कशा प्रकारे जनतेला काय वाटतंय ते आम्हाला जाणून घ्या. जयंतीला म्हणजे ज्याचं कार्य रामदासबाईचं कार्य चांगलं आहे आणि त्याला भाजपमधून तिकीट मिळाल्यामुळं भाजपचं हे असल्यामुळं आता वरती बी सरकार भाजपचं आहे, खाली बी भाजपचं, जनता कुठं पळणार आहे. तर भाजपशिवाय मतदान कुणीही करू नये असं माझी सल्ला आहे. आता का म्हणजे याचं कारण काय? कारकीर्द चांगली आहे, भाजपच्या सगळ्या योजना चांगल्या द्या. शेतीचे आता किसान मोदीचं 2,000 रुपये मिळते, मुख्यमंत्र्याला 2,000 रुपये मिळते, पुन्हा लाडकी बहीण योजना चालू आहे, ती कोणी चालू केल्या? बरोबर आहे. हे पण आहे, भाजपनं पण चालते. लाडकी बहीण त्याबरोबर असं पण म्हणते की महागाई पण वाढते. महागाई वाढणारच हो. महागाईचं कसं आहे माहितीये का, महागाईचं तुम्ही सरकारवर दोष ठेवून महागाई वाढते म्हणून सरकारवर दोष ठेवू नका. भाजप सरकार एवढं चांगलं आहे आणि उत्कृष्ट सरकार आहे, भाजपशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही तर मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून भाजपचं कार्य करतोय. आता तुम्ही जसं की म्हणलात की रामदास भाई चौरे यांचं काम चांगलं आहे, तर त्यांनी त्यांनी गावासाठी 15 वर्ष आणखी काय ग्रामपंचायत चालवली आणि ग्रामपंचायत माध्यमातून बरेच असे जनतेचे हिताचे कार्यक्रम राबवले होते त्यांनी. तर अजून आणखीन येणारे जर सपोज त्यांनी जिंकले पुढे निवडणूक, तर त्यांनी आणखीन आपल्या गावासाठी काय केलं पाहिजे? आपल्या गावासाठी वाड्या वस्त्यावरले रस्ते पक्के करणे, गावातली सुधारणा, गावातले रस्ते पक्के करणे, पहिला हेतू त्यांचा ती आहे. गाव सुधारण्याच्या लेवलवर आणि गावाला स्वच्छ पाणी मिळावं अशी त्यांची 100% जबाबदारी राहणार आहे. जसं की आता त्यांचे पण आता जे इच्छुक उमेदवार आहेत दोघं पण नवीनच आहेत म्हणतायत, तर त्यांना पण जनतेला काय वाटतंय हे समजलं पाहिजे. जनतेला कसं आहे माहिती आहे, आता जनतेचा तुम्ही विचारला हा प्रश्न बरा चांगला विचारला, पण जनता बी आता काय म्हणते माहिती आहे, ज्याचं कार्य चांगलं आहे त्याला निवडून द्यावं. ही तर बरोबर जनतेचा कौल असा आहे. आणि आमच्या मतानं रामदासबाईनं 15 वर्षाची कारकीर्द चालवली आहे, पुढेही चांगल्या प्रकारे चालवलं अशी आमची आशा आहे. नमस्कार काका. नमस्कार. अच्छा, कुठे चालला होतात का? चाललो होतो मळ्यात चाललो होतो. होय. बरं चालू आहे का काम? चांगलं चालू आहे काम, काय अडचण नाही. तर आता निवडणुका पण तोंडावर आलायत, जसं की आता काही इच्छुक उमेदवार आहेत इथं आपल्या समोर, तर तुमचा म्हणजे सगळ्या जनतेचा कौल कुणाकडे असेल? जनतेचा कौल काम करणाऱ्या नेत्याकडे असतो. पण काम करणाऱ्या नेत्यांकडे असतं माहितीये, पण जसं की आता कोण काम करेल असं कसं ठरवलं? निवडून असं तर काम कोण करणार कळणार नाही. आधी नसतं, आता दाखवून चालले ते काम करतो करतो म्हणून आम्हीच देते. बरोबर आहे. पण आता तुम्हाला काय वाटतं की काय काय विकास केला पाहिजे गावासाठी? विकास करायला भरपूर आहे, पण करायला पाहिजे की नुसती येऊन जाते ती करतो म्हणते ती कामं. आता तुम्ही जर बिनधास्तपणे बोललात, election आलं की तेवढंच शिबिर आणते ती, काय पण करते ती, नटवते ती. ह्याच्या आधी गायबच होती कुठं. आताच वाढदिवस दिसतो त्यांना. हो, ह्याच्या आधी वाढदिवस दिसतो कुणाला? आता जसं की तुम्ही जर बिनधास्तपणे बोललात की हा मला येणारा जो पण माझा उमेदवार आहे त्याच्याकडून मला ही अपेक्षा आहे, तुम्ही जर आता बोललात तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, ह्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून वगैरे पोहोचणार आहे. तर तुम्हाला जे वाटतंय की माझ्या त्या शेतरस्ते म्हणा, लाईटची समस्या, पाणी, एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. काय दुसरी अपेक्षा पण आहे ती करणार पण नाही. नुसतं आश्वासन देऊन जाते ती. एवढं केलं तरी चांगला जो विजय उमेदवार म्हणणार. तुम्हाला काय जनतेचा कौल कुणाकडे आहे? रामदास चौरे रामदास चौरेच का? जनतेतून सामान्य माणूस आहे, कष्टाळू माणूस आहे, सामान्यातनं बोलणारा, सामान्यातनं बसणारा माणूस आहे, 2 नंबरवाला माणूस नाही. ते म्हणजे नक्की काम करतील, म्हणजे गावासाठी विकास वगैरे 100% विकास करणार. काय काय समस्या आहेत गावात? काय रस्त्याचं, पाणी, ही लाईट बिल, दुसरं काय समस्या काय असणार आहे? तर आणखीन काय वाटतंय त्याच्यामध्ये? काय नाही, काय असं वाटत नाही. 1 नंबर माणूस आहे आणि जातीवाद करणारा माणूस नाही, गोरगरिबातला माणूस आहे. की मी मोठा असं म्हणणार बी नाही, आला बाबा ह्यांच्यात बस यात बस बसणार आहे, मी तेवढा मोठा म्हणणार नाही. कुठे थांबली गाडी थांबवणार माणूस, हात करणारा माणूस आहे, 1 नंबर माणूस आहे. म्हणजे गावाचा विकास होईल, ज्या समस्या आहेत जनतेच्या त्या सुटतील. सुटतील 1 नंबर, 101% विश्वास. होय. नमस्कार. नमस्कार. कुठे चालला होता? मी आता चौकात चाललो. म्हणजे काम वगैरे संपून चाललं. सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल काय म्हणाल? सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. आमचे नेते धनंजय महाडिक साहेब जे काय बोलतील, ज्यांच्या पाठीमागे जा म्हणतील त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणाने चालतो. तर त्यांनी काय काय कामं केली किंवा गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी कुठे कुठे हातभार लावला? पण महाडिक साहेबांनी सगळं, महाडिक साहेब म्हणजे सगळं.
आमच्याकडे. म्हणजे त्यांनी आणखी पुढे जाऊन खूप विकास करतील, गावामध्ये बदल करतील याचा विश्वास. हा, गावामध्ये बदल करणार ते, त्यात तर काय वादच नाही. पण त्यांनी जो उमेदवाराला खंबीरपणे साथ देतील त्याच्या पाठीमागे आम्ही सगळे जाऊ. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा